आता म्हातारे सुद्धा एकदम तरुण तरणे जवान बाण दिसणार आहेत बघा. हा, बरोबर ऐकलं तुम्ही की आता जे म्हातारे आहेत, जे 60-65 वर्षाचे 70 वर्षाचे म्हातारे आहेत, ते सुद्धा आता असे तरुण जवान जणू काय त्यांचं वय 16 आहे अशाच पद्धतीने दिसणार आहेत. तर ते कशापासून? तर बघा मित्रांनो, आपण हे जे वॅसलीन आहे, हे वॅसलीन आपण वापरत असतो आणि ह्या वॅसलीनपासून आपण अशी एक क्रीम तयार करणार आहोत की ती लावल्याच्या नंतर बघा, जे मॉइश्चरायझर तयार करणार आहोत, जे लावल्याच्या नंतर बघा, जे 60-65 वर्षाचे 70 वर्षाचे म्हातारे बाया गडी जे आहेत ते एकदम तरुण अशा मुलांसारखे दिसणार आहेत, मुलींसारखे दिसणार आहेत. तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आणि आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर चला मग करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि तुम्ही तर पहिल्यांदा ऐकलंच आहे की जे म्हातारे आहेत ते आपण तरुण कसे दिसतील ह्याच्यासाठी आपण एक मॉइश्चरायझर म्हणजेच क्रीम तयार करणार आहोत आणि त्याच्यापासून म्हातारेसुद्धा एकदम जवान दिसणार आहेत बघा. तर बघा, आता बऱ्याच जणांचं वय झालेलं असतं आणि वय झाल्याच्यानंतर बघा शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या असतात किंवा जे शरीर जे आहे आपलं ते थकल्यासारखं दिसत असतं, निस्तेज पडलेलं असतं आणि शरीर हे कोरडं झालेलं असतं. मग आता बघा, हे वॅसलीनपासून आपण जे आहे ते बघा आज एक क्रीम म्हणजेच आपलं जे मॉइश्चरायझर आहे ते तयार करणार आहोत आणि ते क्रीम तयार करणार आहोत. तर बघा, हा व्हिडिओ फक्त म्हाताऱ्यांसाठीच नाही. तुम्ही म्हणता हा म्हाताऱ्यांसाठीच व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ आपल्या तरुण मुलामुलींसाठी सुद्धा आहे, जे की आपले उन्हामध्ये बाहेर कामाला जातात किंवा बाहेर कुठं कामाला जातात आणि आपल्या शरीराकडे त्यांना बघायला लक्ष नसतं, मग किंवा घाई गडबडीमध्ये ते आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतात. त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. ही मॉइश्चरायझर क्रीम लावल्याच्या नंतर बघा आपला चेहरा एकदम तेजस्वी होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, चेहरा सुंदर दिसणार आहे, उजळणार आहे. त्याच्यामुळं ही क्रीम एकदम सर्वांसाठीच आहे, फक्त म्हाताऱ्यांसाठीच नाही तर तरुणांसाठी सुद्धा आहे. तर चला मग करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि वॅसलीनमध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे ते सांगतो तुम्हाला, कारण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ही क्रीम कशी तयार करायची किंवा हे जे मॉइश्चरायझर आहे ते कशा पद्धतीने तयार करायचे, ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी ॲड करायच्यात, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण तुम्ही जर मधूनच व्हिडिओ सोडून जाचान किंवा 1-2 वस्तू बघतान आणि ते तयार करतान, त्यांनी काही फरक पडणार नाही तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हे व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघायचा आहे. हे कशा पद्धतीने तयार केलं आहे, ह्याच्यामध्ये काय काय आपण मिक्स केलं आहे आणि सगळ्यात खास याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तू असणार आहे. त्याच्यामुळं ती सिक्रेट वस्तू तर तुम्ही 100% बघायची. तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण असे वॅसलीन कुठेही किराणा मालाच्या दुकानामध्ये, मेडिकलमध्ये कुठेही भेटलं जातं. हे असं वॅसलीनचे डबे फक्त 5 रुपयात येते. किती? 5 रुपयात. तर आता आपल्याला वॅसलीन घ्यायचे आणि वॅसलीन किती घ्यायचे आपल्याला, तर वॅसलीन आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे बघा, हा 1 चमचा. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन अर्धा चमचा घ्यायचा आहे बघा, असं हे वॅसलीन घ्यायचं आहे आपल्याला. तर हे 1.5 चमचा आपण वॅसलीन घेतलेलं आहे, कारण एका टायमिंगला आपल्याला लावण्यासाठी बघा एवढं पुरेसं आहे. म्हणून आपण किती घेतलेलं आहे वॅसलीन, तर 1.5 चमचा आपण वॅसलीन घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर वॅसलीन घेतल्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे की हे गुलाबजल घ्यायचं आहे बघा. हे गुलाबजल आहे आणि हे गुलाबजल मेडिकलमध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही उपलब्ध असतं. असं हे आपल्याला गुलाबजल घ्यायचं. आणि गुलाबजलाचे फायदे तर जे वापरतं त्यांना विचारून बघा की हे गुलाबजल किती फायद्याचं आहे. आणि सुवासिक तर खूपच छान असतं. त्याच्यामुळे ह्याचे फायदे भरपूर आहेत. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे गुलाबजल आहे ते साधारणतः आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये एक आणि हा अर्धा चमचा, म्हणजेच आपण गुलाबजलसुद्धा किती घेतलेला आहे की 1.5 चमचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे की हे मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये भेटत असतं, मेडिकलमध्ये, असं हे ग्लिसरीन घ्यायचं आहे आपल्याला. काय घ्यायचं आहे, ग्लिसरीन घ्यायचं आहे. आणि तेही चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे बघा, हलकं सुलकं घ्यायचं नाही, चांगल्या क्वालिटीचं हे ग्लिसरीन घ्यायचं आहे आपल्याला.
तर ग्लिसरीनसुद्धा आपल्याला किती टाकायचं ह्याच्यामध्ये, हा 1 चमचा आणि हा अर्धा चमचा, असं हे 1.5 चमचा आपण ग्लिसरीन घेतलं आहे. या अशा पद्धतीने आपण आता सध्या किती वस्तू ॲड केल्यात ह्याच्यामध्ये, एक तर वॅसलीन 1.5 चमचा, त्याच्यानंतर गुलाबजल 1.5 चमचा आणि ग्लिसरीन जे आहे ते 1.5 चमचा टाकलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट एक आहे तो ह्याच्यानंतर टाकणार आहोत आपण. त्याच्या अगोदर आपण काय टाकणार आहोत की हे असं ॲलोवेरा जेल भेटलं जातं बघा मेडिकलमध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये. आता तुम्ही काय म्हणता, दादा आमच्याकडे कोरफड आहे, मग आम्ही कोरफड टाकतो. तर कोरफड टाकायची नाही आपल्याला, कारण ज्यावेळेस ताजी कोरफड असते त्या टायमिंगला आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो, त्या टायमिंगला आपण जे हे मॉइश्चरायझर तयार करत आहोत, जी क्रीम तयार करत आहोत, ती काय होऊ शकते की खराब होऊ शकते. आणि आपण जर कोरफड अशी ताजी ताजी आणून जर आपल्या चेहऱ्यावरती लावली तर 100% आपल्या चेहऱ्याची आग होते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की असं ॲलोवेरा जेल जे आपल्या किराणा मालामध्ये किंवा मेडिकलमध्ये भेटत असतं, असं हे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आपल्याला आणि ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर हे सुद्धा बघा आपल्याला किती आता घेतलं आहे आपण, 1 चमचा, त्याच्यानंतर हा अर्धा चमचा. तर हे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की हे सुद्धा आपण 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि सगळ्यात सिक्रेट वस्तू म्हणजे सगळ्यात भारी वस्तू आता आपण घेतलेली आहे. तर ही बघा काय आहे, काही तुमच्या लक्षात येणार नाही की हे काय आहे, ते बर्फ आहे का काय आहे, किंवा क्रीम आहे किंवा सिरम आहे. तर हे काय आहे ते तुम्हाला अजिबातच समजणार नाही. तर हे काय आहे माहिती आहे का, हे आपण जे रोजच्या वापरामध्ये जे डोक्याला लावत असतो ते आपलं खोबरेल तेल आहे, म्हणजेच कोकोनट ऑइल आहे. तर हे असं कोकोनट ऑइल, आता तुम्ही म्हणता दादा एवढा उन्हाळा चालला आहे आणि हे कोकोनट ऑइल हे असं कसं काय आहे तुमच्याकडं, म्हणजे आळलेलं कसं काय आहे. तर बरोबर आहे तुमचा प्रश्न. आपल्याला घेतानाच हे जे कोकोनट ऑइल आहे हे कसं घ्यायचं आहे आपल्याला, की हे आळलेलंच घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणता असल्या उन्हाळ्यात कुठून हे आळलेलं तेल भेटेन आपल्याला. तर त्याच्यासाठी सुद्धा आपला जुगाड आहे की हे जे खोबरेल तेल आहे हे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढं खोबरेल तेल जे आहे ते घ्यायचं आहे वाटीमध्ये. आणि ते काय करायचं आहे की आपल्या म्हणजे घरामध्ये जो फ्रीज असतो, जिथं आपला बर्फ तयार करत असतो, जिथं फ्रीजरचा, त्या ठिकाणी आपल्याला हे जी वाटी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची. आणि त्याचा बघा हे एकदम थंडीमध्ये जसं खोबरेल तेल आळत असतं त्या पद्धतीने हे खोबरेल तेल आळलेलं आहे बघा. तर हे सुद्धा आपल्याला किती घ्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला आता हे 1 चमचा आणि तसाच हा अर्धा चमचा, म्हणजे प्रत्येक वस्तू जी आपली आहे ती आपण काय केलेली आहे की 1.5 चमचा घेतलेली आहे. म्हणजेच कुठले कुठले, एक तर वॅसलीन, दुसरं आहे आपलं ॲलोवेरा जेल, त्याच्यानंतर ग्लिसरीन आहे, त्याच्यानंतर आहे आपलं आळलेलं खोबरेल तेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलाबजल. आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला की हे आता सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला काय करायचं आहे की असं 1 चमचा घ्यायचा आहे आणि ह्या चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा. जेणेकरून हे जे मिश्रणाचे आहे ते एकमेकामध्ये सर्व जे घटक आहे ते मिसळले गेले पाहिजेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचे. म्हणजे हे कशाचं मिश्रण आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे की आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्या वस्तू टाकल्यात त्या वस्तूचं मिश्रण आपल्याला छान पद्धतीनं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता हे मिक्स करत असताना तुम्ही म्हणता दादा आता हे मिक्स करून झाल्याच्यानंतर कधी लावायचे, तर सगळ्यात महत्त्वाचा तो पॉईंट आहे की हे आपण कुठलीही वस्तू बघा, कुठल्याही वस्तूचा जो वापरण्याची पद्धत असते त्या पद्धतीनेच वापरलं तरच त्याचा फायदा होत असतो, नाहीतर त्याचा फायदा होत नसतो. त्याच्यामुळे काय करायचं असतं, प्रत्येक गोष्टीला एक पद्धत असते, शास्त्रीय पद्धत असते किंवा त्याची वापरण्याची पद्धत असते. त्याच पद्धतीला किंवा कुठल्याही गोष्टीला वेळ काळ असतो. त्याच्यामुळं ज्या त्या वेळेस जे ती गोष्ट केली तरच त्याचा फायदा होत असतो, नाहीतर त्याचं नुकसान होत असतं. बघा आता आपण जेवण कधी रात्रीच्या निम्म्या रात्रीला करतो का, कधीच करत नाही. कधीतरी एखाद्या वेळेस ठीक आहे, पण आपण दरच वेळेस तसं करतो का, तसं करत नाही.
त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला एक वापरण्याची पद्धत असते, लावण्याची वेळ काळ असते. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने आपल्याला हे जे मिश्रण आहे, मॉइश्चरायझर आहे, जी ही क्रीम आहे, ती त्या टायमिंगला आपल्याला ही वापरायची बघा, त्याच पद्धतीनं. तर हे अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण जे आहे ते बघा आपलं मिक्स झालेलं आहे आणि ह्याला खूप असा वेळ लागत नाही, थोड्याच वेळात होऊन जातं ही. त्याच्यामुळं काही अडचण नाही. तर बघा अशा पद्धतीने आता हे आपलं मॉइश्चरायझर हे जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे. आता तुम्ही म्हणसान दादा हे लावायचं आहे कसं, कधी लावायचं आहे, कशा पद्धतीने लावायचं आहे. तर बघा हे मिश्रण जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, आता वॅसलीन तर तुम्ही बघू शकता की आपण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात कधीही लावतो. जे मॉइश्चरायझरचं काम करत असतं ते वॅसलीन खूप पद्धतीने छान पद्धतीने करत असतं. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला की हे सकाळी लावायचं नाही किंवा दुपारी लावायचं नाही. आता तुम्ही म्हणता सकाळी किंवा दुपारी का लावायचं नाही, तर सकाळी किंवा दुपारी आपण जर लावलं तर आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला कामाधंद्यासाठी बाहेर जावं लागतं आणि त्यावेळेस धूळ माती जी उडत असते किंवा जे शहरामध्ये हवेचं ह्याचं प्रदूषण किंवा धुराचं प्रदूषण होतं ते ह्याच्यावरती जे सिरमवरती म्हणजे सगळ्या क्रीमवरती ह्याच्यावरती लागतं आणि मग तो माणूस आणखीनच काळा दिसण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यामुळं काय करायचं आहे, हे आपल्याला जे क्रीम आहे, जे मॉइश्चरायझर आहे, ते आपलं जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, झोपायच्या अगोदर 10 मिनिट हे क्रीम जे आहे ते आपली काय करायची की संपूर्ण चेहऱ्याला लावायची. आणि चेहऱ्याला लावल्याच्यानंतर बघा आता आपल्या सुरकुत्या फक्त चेहऱ्यावरच नसतात, तर आपल्या शरीरावर सुद्धा अशा पद्धतीने जे सुरकुत्या असतात किंवा जे म्हातारपणामुळे रिंकल आलेले असतात, म्हणजे सुरकुत्या आलेल्या असतात, त्वचा अशी लुळी पडलेली असते. आता आपली नाही, कारण आपले म्हणजे वयात फरक असतो, तसं म्हाताऱ्या माणसाच्या वयामध्ये फरक असतो. तर ह्या अशा पद्धतीने बघा हे चेहऱ्याला लावायचं आहे, त्याच्यानंतर हाताला लावायचं आहे आणि आपल्या पायालासुद्धा लावायचं आहे. अशा पद्धतीने जिथं जिथं आपल्याला सुरकुत्या आहेत अशा ठिकाणी जी आहे आपली क्रीम, जे म्हणजे मॉइश्चरायझर, ते आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे. फक्त कधी, फक्त संध्याकाळीच, ते पण झोपायच्या अगोदर. दिवसा आपल्याला लावायचं नाही, सकाळी किंवा संध्याकाळी. तर भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने ही जी क्रीम आहे, मॉइश्चरायझर आहे, ते अशा पद्धतीने तयार करायचं आहे आणि आपल्या शरीरावरती ज्या काय म्हणतात त्याला झुरळ्या किंवा सुरकुत्या आपल्याला घालवून टाकायच्यात. आता हे मॉइश्चरायझर कसं आहे की आपण काय करायचं आहे, आता तुम्ही माणसांना लावून झोपून आपल्याला काय होईल का, तर काहीच होत नाही. आपण वॅसलीन वापरतच असतो, ॲलोवेरा जेल पण वापरत असतो, ग्लिसरीन वापरत असतो किंवा गुलाबजल वापरत असतो. त्याच्यामुळे ह्याचा साईड इफेक्ट काहीच नाही, एकदम नॅचरल पद्धतीनं आहे ह्याच्या. त्याच्यामुळं काही साईड इफेक्ट होत नाही आणि हे लावून झोपायचं निवांत आणि सकाळी आपली जे आपण काही कुठला शॅम्पू साबण लावत असेल त्यांनी छान पद्धतीने आंघोळ करायची. त्याच्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट कुठलेही नाहीत. तर बघा भावा बहिणींनो, अशाच पद्धतीने मी जे हे क्रीम किंवा मॉइश्चरायझर तयार केलं आहे, तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने तयार करायचं आहे बघा. आणि म्हातारी माणसांसुद्धा हे वापर करून बघा 100% जवान दिसणार आहेत. आणि हे काय करायचं आहे, तुम्ही म्हणताना आता हे किती दिवस लावायचं आहे, तर हे सततच वापरायचं आहे आपल्याला. आता आपल्याला सततच नेहमी आपल्याला आनंदी टवटवीत चेहऱ्याचं आणि विशेष म्हणजे आपल्याला तरुण पण दिसायचं आहे, भरपूर असे तरुण दिसायचे. त्याच्यामुळे ह्याचा जो वापर आहे तो आपल्याला रोजच करायचा आहे ज्या झोपायच्या वेळेस. त्याच्यामुळे असं नाही की आठवड्यातनं 2दाच लावायचं किंवा महिन्यातनं लावायचं. तर ह्याचं आपलं जे मॉइश्चरायझर आहे बघा, बऱ्याचशे भावा बहिणी आपले झोपायच्या वेळेस लावत असतात, जे लावतात त्यांना माहिती आहे बघा ह्याचे फायदे किती आहेत ती. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने लावा आणि म्हाताऱ्याचं तर न व्हा. काय, म्हाताऱ्याचं तर न व्हा. तर भावा बहिणींनो, ही जी क्रीम मी जी तयारी केली ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची. तर चला भेटूया अशाच नवीन आपल्या माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.